भाग घेणार आहात का पुस्तकातलं शिकवणार आहात? पुस्तकातलाच एक आवडता आणि शेवटचा एक पाठ आपण घेणार आहोत की जो तुमच्या जीवनाला एक कलाटणी बऱ्याच जणांनी शिकलेला असेल, बऱ्याच जणांनी तुम्ही वाचलेला पण असेल, ते आधारित आहे. आज आपण गद्य पाठावर घेणार आहोत आजचा क्लास. पुढच्या तासाला तुमचा आपण क्लास संपल्यानंतर तुमच्याकडून मी विचारून घेणार आहेत की कोणता व्याकरणातला जो घटक आहे तो तुम्हाला जास्त जरा अवघड वाटतो किंवा तो रिपीट करावा लागेल. तर त्यावर आपण पुढच्या तासाला जो आहे तो व्याकरणाचा पाठ जो आहे तो घेता येईल. मागच्या तासाला तुम्ही जर सांगितलेलं असतं तर आपण आजच व्याकरणाचा जो पाठ आहे तो आणि त्याचं स्टडी मटेरियल पण जे आहे ते मिळालेलं असतं. तर काय हरकत नाही. आज आपण एक पाठ तुमच्या मराठीचा पूर्ण अभ्यासक्रम झालेला आहे सर्वांचा मला सांगा बरं, की जेणेकरून मला कळेल की राहिले ते 1-2 पाठ राहिलेले आहे किंवा शेवटचा हो पाठ सर, राहिलेला आहे. झालाय सगळा. सर्वांचं झालेलं आहे. किती जणांचं राहिलेलं आहे मला इथे सांगा की जेणेकरून मला कळेल की किती जणांना माहित आहे, किती जणांना नाही. किती जणांचा मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही किंवा गद्य पाठ मी म्हणतो हा. बोधवी ओके, ज्ञानेश्वर. अजून कोण आहे? विवेक ओके, सर आमचा कंप्लीट झाला आहे. तनुष्का, प्रणव. तुमचा कंप्लीट प्रणव मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय की राहिलाय तुमचा? राहिलाय सर. बर किती राहिलाय कोणत्या कोणत्या पाठाला सुरू आहे आता? प्रणव कोणता पाठ चालू आहे मराठीचा आता? सर व्याकरणामध्ये चालू आहे. बर आणि पुस्तकातलं झालंय सगळं? हो सर, झालंय. सर बर आमचं नाही. हा हा हा, म्हणजे आपण एकत्र जो आहे आणि तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही शिकलेला असेल पण तो एक आपल्या एक आपण म्हणतोय ना टर्निंग पॉइंट की आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारा असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण पाठाला सुरुवात करूया. बऱ्याच जणांचं झालंय, ज्यांचं झालं असेल परत एकदा रिपीट आपण तो तुमची उजळणी स्वरूपात घेऊया किंवा एक नवीन काहीतरी तुम्हाला जे शाळेमध्ये शिकला त्याच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी या पाठामधून तुम्हाला आज जे आहे ते शिकायला मिळेल. मी जास्त डिटेल किंवा नाही आपण एका 30 मिनिटात अर्ध्या तासात आपल्याला हा पाठ जो आहे तो पूर्ण घेणार आहोत. ओळी टू ओळीमध्ये नाही, मी फक्त असे त्या पाठामधून आपल्याला काय शिकायला काय मिळतं आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफमध्ये जे आहे ते या पाठातून नक्कीच काहीतरी शिकायला जे आहे ते मिळणार आहे. तुम्ही आजपर्यंत इयत्ता पहिली पासून तर आता तुम्ही 9वीला आहात. पुढच्या वर्षी तुम्ही म्हणजे बरेच जण 10वीला गेलेले असाल, 10वीचे तास पण बऱ्याच जणांचे सुरू आहेत. पण आपल्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये आपल्याला असे काही सगळ्या सुखसुविधा मिळत असतात. आई बाबा आपल्याला कष्ट करून आपल्याला जे आहेत वह्या पुस्तकं, शाळेची फीज, बरेच जण हॉस्टेलवर राहत आहेत, बरेच जण घरून अपडाऊन करून शाळेत जात आहात तुम्ही सर्वजण. पण काय होतं आपण काय शिकणार आहोत किंवा त्याची जाणीव आणि जीवनामध्ये खरंच आपण चांगले एक टर्निंग पॉईंट म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारा जो आहे तो गुरु जो आहे तो प्रत्येकाला जे आहे ते जीवनामध्ये मिळत असतो. आणि या गोष्टी स्वरूपात या पाठामधून सुद्धा एक अतिशय सुंदर अशी गोष्ट किंवा पाठ जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. कोणाला काही आयडिया किंवा आहे का की अशाशी रिलेटेड जो आहे तो हा पाठ आहे आणि त्यामधून आम्ही हेही शिकलेलो आहोत. ज्यांचा झालेला असेल त्यांना कोणाला सांगायचं असेल तर आपण थोडक्यात घेऊया. अगोदर झालेला आहे की जो गुरुशी रिलेटेड आहे आणि त्या पाठातून जीवनामध्ये एक कलाकृती आलेली आहे. त्यामध्ये काय आहे त्या पाठाचं नाव? रेणुका सांग बरं. प्रीतम. हो, प्रीतम. प्रीतम. बरं रेणुका काय आहे बरं या पाठामध्ये सांग बरं जरा. काय आपण जीवनामध्ये जे आहे ते रेणुका किंवा दिव्या तुमचा झालेला असेल पाठ तर थोडक्यात घेऊया आणि मग पाठाला आपण सुरुवात करूया. हो, सर अगोदर रेणुका मग नंतर श्रावणी. हा, या पाठात गुरु आणि शिष्याचे नाते सांगितलेले आहे व गुरुने ते नाते कसे टिकवून ठेवले हे सांगितलेलं आहे. त्या प्रीतमला आई वडील नसतात, तो मामा मामी जवळ राहत असतो आणि तिसरीच्या वर्गापासून सुरू झालेला हा प्रवास कसा आर्मी पर्यंत जातो याचा सारांश सगळा त्या पाठामध्ये दिलेला आहे. आणि
जेव्हा जेव्हा त्याला न- जेव्हा त्याला त्याची पदवी भेटत असते तेव्हा त्या शिक्षकांना होणारा आनंद व या सर्व विषयांना आधारून हा पाठ आहे. बर, श्रावणी. येस सर. या पाठामध्ये म्हणजे प्रीतम या पाठामध्ये ना गुरु आणि विद्यार्थी म्हणजे शिष्य यांचं जसं आई वडिलांचं आपल्या मुलाशी रक्ताचं नातं असतं. आपण धडा पण पाहिला होता वाटतं, मला वाटतं की नाते संबंधातला. तसं आई वडिलांचं जसं मुलांसोबत जे रक्ताचं नातं असतं तसंच शिक्षकांची ही आपली रक्ताची गाठ कुठेतरी जुळलेली असते. त्यामुळे शिक्षक पण आपल्याला एवढा जीव लावतात. त्याचं एक उदाहरण म्हटलं तर आपल्या प्लॅटफॉर्मवरील आता म्हणजे तुम्ही सर्व शिक्षक आम्हाला भेटू तर शकत नाहीत, तरीही आमच्या 7:30 ते 9:30 पर्यंत आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या सोबतच आहात. तसं प्रीतमला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देऊन, त्याला आई वडील नसल्यामुळं, तो अनाथ असल्यामुळं त्याला म्हणजे त्यानं तर तो तर पोरका मुलगा होता. त्याला त्याच्या नातेसंबंधातलेच म्हणजे त्याचे मामा मामी शिकवत होते. त्यात असं पण दाखवलंय की मामीचा स्वभाव जरा डेंजरस असल्यासारखा, तरी पण ते त्याला सांभाळत होते. आणि मग हे काही त्याच्या म्हणजे वर्ग शिक्षकांना माहित नसल्या कारणानं पहिल्यांदा त्याचे शिक्षक हे त्याला खूप म्हणजे थोडंसं त्याला रागवतात. परंतु जेव्हा त्यांना असं समजतं की तो अनाथ आहे, तेव्हा ते त्याला आपलं स्वतःचं मूल असल्यासारखं मानून त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देऊन तो बोल म्हणजे त्यात असं पण सांगितलं होतं की तो बोलका नाही, अबोला आहे. तर त्याला सर्व गोष्टी स्पष्टपणे त्या बाईंनी सांगून तो नंतर बोलायला पण लागतो. आणि नंतर तो थोडा थोडा म्हणजे स्वतःमध्ये बदल करत करत जात तो एक चांगला युवक म्हणून पण या समाजामध्ये वावरतो. मग ते पाहिल्यानंतर वर्ग शिक्षकांना त्याचा खूप आनंद होतो. मग असंच जर विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला किंवा चांगली गुणवत्तेने ते पुढे यशस्वी झाले तर प्रत्येक शिक्षकांना आनंद हा होतच असतो. अगदी बरोबर आहे. दिव्या, मला थोडक्यात सांग की या पाठातून आपल्याला जीवनामध्ये काय शिकायला मिळतं? फक्त प्रश्न उत्तरासाठी नकोय, की आपल्याला या पाठातून थोडक्यात काय शिकायला मिळालेलं आहे? नंतर मग शेवटच्या 10 मिनिटात आपण परत सर्वांशी तुमचा मी अभिप्राय जो आहे तो या पाठाबद्दलचा घेणार आहे. दिव्याला शेवटचा प्रश्न आणि मग आपण या पाठाकडे सुरुवात करूया. तर या पाठामध्ये प्रीतम हा एक असा मुलगा असतो की त्याला स्वतःवर आत्मविश्वास पण नसतो आणि त्यात म्हणजे त्याला आधार देणारं कोणीही नसतं. म्हणजे त्याला विश्वास देणारं कोणीही नसतं. बाईंना पण हे सुरुवातीला माहित नसतं. बाई थोडस त्याला सुरुवातीला रागवतात. मग बाईंना माहित झाल्यावर मग बाई त्याला विश्वास देतात. बाई त्याला छान शिकवतात. मग त्याला नंतर बाई त्याला शिकवायला नसतात तरीही बाई सोबत त्याचं नातं जुळलेलं असतं. तो जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा बाईंना बोलवतो आणि शेवटपर्यंत तो बाईंसोबत नाते टिकवून ठेवतो. अगदी बरोबर आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. आपण सुरुवातीपासून पहा, अंगणवाडीपासून तर आजपर्यंत आपण जे आहे ते शाळेमध्ये, मग कोणी सुरुवातीपासूनच एखाद्या शाळेमध्ये असेल, कुणी 1-2 शाळा ज्या आहेत तर गावाकडे जे आहेत आपल्या गावाकडे अंगणवाडी असेल, त्यानंतर दुसऱ्या गावात जाऊन आपल्याला प्राथमिक शाळा आणि मग नंतर जे आहे ते हायस्कूलमध्ये जे आहे तो आपल्याला प्रवेश मिळाला जातो किंवा वेगवेगळ्या काही कारणास्तव आई-वडिलांच्या किंवा स्थलांतर झालेलं असेल, तर त्यानिमित्त आपली जी आहे ती शाळा बदलत असते. पण आपल्याला आई-बाबा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सगळ्या जे आहेत, तर एक आपल्याला त्याची जाणीव जी आहे ती कुठेतरी हे नसते. पण ज्या मुलांना ज्यांचे आई-बाबा नाही आणि ते एक जवळचं कशाप्रकारे कसं वागायचं किंवा कसं आहे त्याच्यामुळे त्यांनी पुढे काय करायचं आहे. पूर्ण अंधार अशा गोष्टीचा असतो आणि तो अंधारातून एक प्रकाशाचा किरण जे आपले शिक्षक आहेत त्या शिक्षकांमार्फत आपल्याला एक प्रकाशाचा किरण ज्योत जी आहे ती एक निर्माण होते आणि त्यानंतर ते जो आहे तो त्याचे एक प्रकारचं चांगलं मार्गदर्शन, चांगलं गाईडन्स त्याला मिळाल्यानंतर तो त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून
जीवनामध्ये चांगल्या प्रकारे एक नागरिक, चांगला एक मनुष्य जो होत असतो. आणि एक आपली शिक्षकांबद्दलची जी आपुलकी आहे, हृदयस्पर्शी वर्णन थोडक्यात या पाठामध्ये केलेलं आहे. या पाठाच्या ज्या लेखिका आहे माधुरी शानभान यांनी या कथेत प्रीतम नावाच्या एका मुलाची जी आहे ती व्यक्तिरेखा या पाठामध्ये काय केलेली आहे, साकारलेली आहे. म्हणजे ही एक रिअल स्टोरी नाहीये. स्वतः त्या ज्या लेखिका आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे. पण त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पाठामध्ये या स्टोरीमध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. यानंतर थोडक्यात मी तुम्हाला त्यांचा परिचय तर करून देणार आहोत. पण त्यांनी या पाठामध्ये हा पूर्ण पाठ 1 ते दीड तासापर्यंत, दीड तासामध्ये त्यांचं मनोगत त्यांनी जे आहेत, या प्रीतम या व्यक्तिरेखेबद्दल जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारची स्टोरी आहे. पूर्ण व्हिडिओ तर मी तुम्हाला या आपल्या याच्यातून क्लासमध्ये दाखवणार नाही. त्याची लिंक मी तुम्हाला जी आहे ती आपला क्लास संपल्यानंतर तुम्हाला जी आहे ती ग्रुपवर टाकली जाईल. तुम्ही तुमच्या जे आहेत ते फ्री वेळामध्ये तो जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पहा. हा पाठ किंवा तुम्हाला जीवनामध्ये ज्या माधुरी शानबान आहेत, तर यांनी कशाप्रकारे अत्यंत सुंदर प्रकारे जे आहे ते या पाठाची किंवा त्यांचं मत जे आहे ते थोडक्यात व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला ग्रुपवर जी आहे ती चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स लिंक आलेली आहे. तर या आहे माधुरी शानभान. त्यांचा व्यक्तिपरिचय आपण थोडक्यात पाहूया. प्रसिद्ध लेखिका आहेत. 1952 मध्ये जन्मलेल्या या माधुरी शानभान या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्या विज्ञानाच्या प्राध्यापिका आहे आणि ते प्राध्यापिक म्हणून कार्यरत अजून ज्या आहेत त्या होत्या. त्यांनी विविध प्रकारची पुस्तकं जी आहेत ती लिहिलेली आहेत. स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनन, CNR राव अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. माधुरी शानभान माहेरच्या गीता प्रभू आजगावकर त्यांचं माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव आहे माधुरी मोहन शानभान. ते एक मराठी लेखिका आहेत. पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या सुद्धा आहेत त्या. माधुरी शानभान यांनी 25 हून अधिक मराठी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांची एक कथा जी प्रीतम म्हणतो आपण, तर ती प्रीतम ही कथा जी आहे ती आपल्याला ज्या पाठ्यपुस्तकात जे आहे ते आपल्याला अभ्यासायला दिलेली आहेत. त्यानंतर त्यांनी चरित्र, विज्ञान कथा, कादंबऱ्या, लघुकथा संग्रह इत्यादी अनेक पुस्तके, इंग्रजी पुस्तकांचं मराठीमध्ये ट्रान्सलेट म्हणजे अनुवाद त्यांनी केलेला आहे. शानभान या मूळच्या काय आहेत, बेळगावच्या आहेत, म्हणजे कर्नाटक मधल्या आहेत. आणि तेथेच त्यांचं बालपण आणि तेथेच त्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांचा थोडक्यात मी परिचय तुम्हाला एक थोडक्यात देणार आहे. मग पाठामधलं थोडक्यात सविस्तर तुम्हाला जे आहे ते मी या पाठाबद्दल सांगणार आहेत. कारण पाठ सर्वांनी, बऱ्याच जणांनी वाचलाय, बऱ्याच जणांच्या शाळेमध्ये झालाय. पण या व्यतिरिक्त त्या स्वतः या पाठाबद्दल काय म्हणतात किंवा त्यांचं मत काय आहे हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या त्यांच्या मुलाखतीमधून जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. बऱ्याच जणांनी किंवा फक्त तुम्हाला पाठ हा अभ्यासायला मिळालेला आहे, पण व्यक्तिशः त्यांचं या प्रीतम व्यक्तिरेखेबद्दल काय मत आहे किंवा त्यांचे जे अनुभव आहे थोडक्यात त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत. आवाज येतोय तुम्हाला? नाही सर. एकच नको सर. येतोय आवाज आता? सर खूप कमी येतोय सर. कमी कमी येतोय सर. एकच थांबा मी परत एकदा थांबा. थोडकी शॉर्ट मध्ये त्यांची ओळख आणि तेच घेणार आहोत आणि त्यांचं मत घेणार आहोत. बाकीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेमध्ये नंतर फ्री वेळेत जे आहे ते पाहू शकता. हो आलेली आहे. एकच मिनिट परत एकदा जे आहे ती पाठवतो.
येतोय आवाज का अजूनही नाही? नाही सर, हळू येतोय. हो सर. सर येतोय आवाज. तर खूप हळू येतोय. पण इको येतोय, मग परत परत रिपीट आवाज होतोय. तर एकच मिनिट, परत एकदा जे आहे आपण सेपरेटली मी शेअर करतो की जेणेकरून तुम्हाला आवाज व्यवस्थित त्या व्हिडिओचा नाही येत, तरी बहुतेक काहीतरी म्यूट आहे. येतोय आता आवाज? यस सर. नाही सर. सर तसाच येतोय आवाज नाही. स्लो येतोय सर आवाज. सर आवाज येत नाही. बर, जाऊ द्या. नाही हे झालं तर आपण काय करूया, तुम्हाला याची लिंक जी आहे ती मी ग्रुपवर पाठवली जाईल. तुम्ही निवांत ती जी आहे ती अभ्यासू व्यवस्थित पहा, की जेणेकरून तुम्हाला या पाठाबद्दल जी आहे ते व्यवस्थित सविस्तर माहिती त्यांच्या तोंडून जी आहे ती तुम्ही ऐकू शकता. मी इथे शेअर केली, पण ते काहीतरी व्हॉइसचा प्रॉब्लेम येतोय बहुतेक. हा, तर प्रीतम अशा ह्या माधुरी शानभान आहेत. तर त्यांनी एक प्रीतम एका विद्यार्थ्याची, की ज्याला जो अनाथ आहे, आई वडील नाही, अशा एका विद्यार्थ्याची जी आहे ती व्यक्तिरेखा या पाठामधून साकारलेली आहे. तो कशा प्रकारे त्याचं शिक्षणापासूनची जी आहे ती त्याची सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या प्रीतमची जी पहिली ओळख आहे ते एक वेगळं नाव, दुसरीच्या वर्गात हजेरी घेताना प्रीतम लथुरा हे वेगळं नाव लेखिकेच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर लेखिका म्हणजेच या शिक्षिका आहेत, प्राध्यापिका. याचं डिटेल या प्रस्तुत पाठात थोडक्यात काय दिलेलं आहे, ते प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थितीचं वर्णन या प्रस्तुत पाठामध्ये केलेलं आहे. आई वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारलेले आहेत. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते यांचे हृदयस्पर्शी वर्णन या प्रस्तुत पाठात केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं, की बऱ्याच वेळा ज्या मुलांना आपले आई बाबा लहान वयातच त्यांना सोडून गेलेले असतात काही कारणास्तव, आणि ते हे असतात, तर त्यांना एक मायेची ऊब देणारे जे आहेत, बऱ्याच वेळा आपण पाहतो की अंगणवाडी पहिलीच्या इयत्तेमध्ये वगैरे जे आहेत, तर आपण लहानपणी आपल्या शिक्षकांना आपल्या मग शिक्षिका असतील, शिक्षक असतील, तर यांना खूप तेव्हापासून जे आहेत तर त्यांनी जे शिकवलेलं असेल, ज्या गोष्टी आपण शाळेमध्ये शिकतो, तर त्या हुबेहूब जे आहेत ते आपल्याला खरोखर आणि हे वाटतात. आणि त्यानंतर आपण घरी गेल्यानंतर आपला अभ्यास आई बाबा केव्हा घेत असेल, तर आपण सांगत असतो त्यांना की नाही, आमचे शिक्षक किंवा आमच्या बाईंनी जे आहेत तर हे सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं जे कथन जे आहे ते आपण आपल्या आईबाबांवर सुद्धा ते ऐकत नाही, की नाही आमच्या टीचरनी जे आहेत तर याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर त्यावेळेस आपण लहान असतो, किंवा तुमची पण अजून छोटे लहान बहीण भाऊ असतील, तर तुम्ही त्यांच्याकडे पाहत असेल, किंवा तुमच्या घरामध्ये ही स्थिती जी आहे ते आपण आजही आपल्याला पाहायला मिळते घरोघरी, की कशा प्रकारे लहान मुलांचे ते वयच असं असतं, की आपण काय करतो, की शिक्षक म्हणजे जसं आपलं आईशी जे नातं असतं, त्यानंतर आपले शिक्षक जे शाळेमध्ये मग अंगणवाडी पहिली दुसरीचे जे असतील, तर ते एक जे आहे ते नातं जे आहे ते एक प्रकारचं तयार होतं, आणि त्यातून जे आहे ते आपण त्यांचं अनुकरण जे आहे ते करायला सुरुवात करत असतो. मग या दुसरीच्या वर्गातील
एक नेहमीप्रमाणे या शिक्षिका ज्या आहेत त्या हजेरी घेतात. मग जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील नामातील प्रीतम लथुरा हे एक वेगळ्या प्रकारचं आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळा कुणी नवीन ऍडमिशन वगैरे झालं तर आपल्याला त्याच्या नावावरून किंवा त्याच्या आडनावावरून जे आहे ते वेगळं वाटतं. कारण आपल्याला नवीन नावं जे आहेत ते आपल्या अंगवळणी पडलेली नसतात आणि एखादं नवीन नाव जर वगैरे जर आलं तर आपण काय करतो त्या नावावर जे आहे ते वेगळेपणा आपल्याला वाटतो आणि आपण त्यामध्ये जे आहे ते शाळेमध्ये बऱ्याच वेळा आपण हसतो. नवीन एखादा विद्यार्थी शाळेमध्ये त्याने ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला आणि आपली ओळख नसते, तो पण एकटाच असतो आणि कशा प्रकारे जी आहे ती त्याची ओळख, त्याचा परिचय शिक्षक जे आहे ते आपल्या पूर्ण वर्गाला करून देत असतात. हा जर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला आणि किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्यावर असलेल्या प्रीतमची मान खाली घालून काय काय होतं सुरुवातीला आपण पाहतो नवीन शाळेत, नवीन कॉलेजेसमध्ये, नवीन वर्गात आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो, तिथं कोणी ओळखीचं नसतं बऱ्याच वेळा आणि मग काय असतं, की आपण भीत-भीत किंवा एक वेगळं नवीन आपला शाळेचा पहिला दिवस आठवा आपण. तर कशा प्रकारचा आपला शाळेचा पहिला दिवस असतो आणि या पहिल्या दिवसाची जी ओळख आहे, कारण तो पहिला दिवस आपला परिचयाचाच असतो आणि मग अशा प्रकारे जे आहे ते भीत-भीत हा जो प्रीतम आहे तो काय करतो, आपल्या टीचरांना, आपल्या शिक्षकांना जो आहे तो काय करतो असतो, परिचय देत असतो. मग या शिक्षिका म्हणतात, की एक हडकुळा मुलगा किडकिडीत अंगकाठी, अंगकाठी म्हणजे त्याला जास्त तब्येत नसलेला, रया गेलेली म्हणजे त्याचा युनिफॉर्म जो त्याचे जे कपडे आहेत ते रया गेलेले असतात. म्हणजे अतिशय एक एक प्रकारचे आपण जुने पुराणे म्हणतो थोडक्यात गेलेले आणि खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्याने असा पडलेला प्रीतम त्या चेहरा पडलेला त्याचे हळूच मानेकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गात मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत असे आणि त्या शिक्षिकांना पण तुमचा वर्ग, त्या प्रीतमचा वर्ग जो आहे तो नवीनच मिळालेला असतो आणि ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले आणि उमजत गेले. आपण बऱ्याच वेळा पाहतो काही शिक्षकांची नावं वगैरे पण आपल्या बऱ्याच वेळा काय होतं आपण न ऐकलेले असतात आणि ते अचानक आपल्याला जे आहे ते वेगळेपणा जो आहे तो आपल्या जास्त लक्षात राहतो. आपल्या आठवणीमध्ये पण बऱ्याच वेळा पहा एक चांगली स्मरणात राहिलेली तुमच्या जीवनाबाबत एखादी चांगली गोष्ट तुमच्या अविस्मरणीय आपण म्हणतो ती लक्षात राहते किंवा एखादी वाईट गोष्ट अशा प्रकारची. आणि आपण पाहतो वर्गामध्ये वगैरे जे आहेत तर आपले मित्र-मैत्रिणी असतात बरेच. आता तुम्ही साधारणतः तुम्ही वर्गामध्ये वगैरे आहेत. मग घनिष्ठ मैत्री वगैरे असते. पण पुढे जाऊन ठराविक मित्र-मैत्रिणी जे आहेत ते तुमच्या कायम लक्षात राहणारे असतात. तर अशा प्रकारे त्या ज्या लेखिका आहेत बाई, तर त्यांच्या त्या वर्गातील ते प्रीतमचं नाव जे आहे आडनाव त्याचं लुथरा या असल्यामुळे त्याचा जो आहे तो त्याचा परिचय जो आहे तो त्यांच्या लक्षात चांगला राहिला. आणि हळू दिवस गेले. तो मुलगा काय असायचा कारण नवीन ऍडमिशन, नवीन प्रवेश झाल्यानंतर आपण काय होतो, की त्या शाळेमध्ये किंवा मुलांमध्ये जे आहे ते लवकर आपल्याला अटॅचमेंट किंवा आपण काय म्हणतो, की त्याच्यात मिळून मिसळून राहण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा जी आहे ती ओळख होण्यासाठी आपल्याला भरपूर थोडा कालावधी जो आहे तो जात असतो. साक्षी काही प्रश्न आहे विचारू शकते. नो सर. हां, तनुष्का, वरुण काही प्रश्न आहे का? रेणुका, श्रावणी? नो सर. नो सर. हां. तर पुढे पाहूया. तर अशाच प्रकारे जो आहे तो एकलकोंडा, घुमा, अबोल. एकलकोंडा म्हणजे एकटाच. कुणाशी न मिसळणारा असा मुलगा. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावर पास होतो. वर्गात शिकवताना खूपदा खिडकीबाहेर म्हणजे आपलं नवीन आणि काय होतं, की घरातील एकलकोंडा किंवा आई-बाप नसलेलं बऱ्याच वेळा काय होतं, की लक्ष लागत नाही किंवा काय एक वेगळ्याच प्रकारचा हा प्रीतम जो आहे तो वेगळा असतो. खूपदा कारण का शिक्षक शिकवत असताना त्याचं लक्ष बाहेर काठावर पास होणारा, कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, उपक्रमांमध्ये न भाग घेतला अशा प्रकारची व्यक्तिरेखा या प्रीतमची असते. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या, की त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, "नीट मराठीतही लिहिता येत नाही तुला. तुझ्या आई-वडिलांनी मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चाललेला आहे." आणि मग या शिक्षिका ज्या आहेत त्या प्रीतमला ओरडल्या, की "एवढ्या निबंधामध्ये चुका आहेत, मराठी विषयाच्या एवढ्या निबंधामध्ये चुका आहेत. तर तू काय कर, तुझ्या बाबांना जे आहेत ते एकदा मला भेटायला सांग. कारण तू काय झालाय दिवसेंदिवस आळशी होत चाललेला आहे."
आपण पण बऱ्याच वेळा होतो की आपल्याकडून काहीतरी चुका वगैरे झाल्या, भांडणं केले, आपण काहीतरी हे केलं, तर आपले वर्ग शिक्षक किंवा आपले मुख्याध्यापक असतील किंवा आपले विषय शिक्षक असतील, तर ते काय सांगतात की तुमच्या आई-बाबांना जे आहे ते एकदा मला भेटायला सांग किंवा आपण पालक सभा वगैरे असेल, तर आपली जे वर्तणुकी संदर्भात ते काय करत असतात, आपल्या बाबतची सर्व माहिती जी आहे ती काय करत असतात, आपल्या घरच्यांना जे आहे ती सांगत असतात. पुढे तर या प्रीतमची जी कौटुंबिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती या बाबत जो आहे तो आपण थोडक्यात. बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. सरहद्दी म्हणजे बॉर्डरवर. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. म्हणजे निधन झालेलं असतं आणि मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालला जो आहे तो होतो. त्यापूर्वी मी पंजाबी शिकलो. याच वर्षी मी इथे मामा-मामींकडे आलेलो आहे. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयी कळत नाही. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, की जे बाहेरच्या राज्यामध्ये शिकलेले जे विद्यार्थी आहेत आणि त्याची आई जी आहे ती लहानपणीच जे आहे ते 4 वर्षापूर्वीच तो असताना जो आहे ती वाढलेली असते आणि त्याचे वडील एक फौजी असतात मिलिटरीमध्ये आणि तो बंगालमध्ये काही वर्ष जो आहे तो राहिलेला असतो आणि त्यामध्ये त्यांनी पंजाबी ही भाषा जी आहे ती शिकलेली असते आणि इथे तो आपल्या मामा-मामींकडच्या घरी जो आहे तो आलेला असतो आणि त्याला मराठी नीट न येताना त्याला बाकीचे विषय सुद्धा व्यवस्थित समजत नाही. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत का? माझा आवाज आता एकदम खाली झाला. कारण पाहतो आपण बऱ्याच वेळा, की नाही बाई, मग तुमच्या मामांनाच मला भेटायला सांग. नको, माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टोकून बोलेल. श्रावणीने सांगितल्याप्रमाणे अगोदर जे आहेत. तर मामी एक आपल्या लाईफमध्ये पण बऱ्याच वेळा काय होतं, की एक नकारात्मक पण असं आपण ते एक पॉझिटिव्ह आपल्याला जे आहे ते काय म्हणतो, की बऱ्याच वेळा काही काही गोष्टी अशा असतात, की आपल्याला वाटतात, की तो जास्त आपण तिरस्कार करतो घरातील असेल किंवा वर्गातील असेल किंवा समाजातील. पण त्या व्यक्तींमुळेच आपली व्यक्तिरेखा जी आहे ती चांगली होत असते. कारण टीका करणारा आपल्यावर एखादा व्यक्ती जो आहे तो असावा लागतो. कारण सगळेच आपल्याला छान-छान बोलत गेले तर आपलं वर्तणूक, आपला जो स्वभाव आहे, आपले जे जीवन आहे ते समृद्ध होत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण असतात आणि अशाच प्रकारे तो मग त्याच्या बाई म्हणतात, की "अजून तुझे नातेवाईक नाही का? आणि नातेवाईक जर असतील तर मला सांग." मग काय करतो तो म्हणतो, की "नको, नको. माझी मामी जी आहे ते जर तुम्ही सांगितलं तर मला ती अजून काय करेल त्रास देईन किंवा मला ती जी आहे ती वेडं-वाकडं अशा प्रकारे बोलेल. तिकडे नको रे बाबा, माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी टाकून बोलेन. मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगमध्ये ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले. त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरभरलेले होते आणि मग त्याचं तो मत जो आहे तो व्यक्त करत असतो. मग बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मनातील भावना व्यक्त न करता जे आहे ते आपल्या अंतर्मनातच राहतात आणि मग त्याचा कुठेतरी आपल्या वैयक्तिक जीवनावर जो आहे तो परिणाम जो आहे तो होत असतो आणि अशा प्रकारे जो आहे तो आपल्या मामा-मामींकडे वास्तव्याला जो आहे तो असतो. प्रीतमची जी आहे ती स्थिती कशा स्वरूपाची? एक भावनिक स्वरूपाची असते. कारण बाबा कुठे असतात? बॉर्डरवर कामाला असतात. आई लहानपणापासूनच ही झालेली असते, पोरका झालेला असतो आणि म्हणून त्याला आई-वडिलांच्या प्रेमाची जी आहे ती एक ओढ लागलेली असते आणि त्यापासून तो दुरावलेला असतो आणि कुठेतरी काय असतं आपण नातेवाईकांच्या घरी असतो बऱ्याच वेळा किंवा काही काही नातेवाईक चांगले मिळतात, काही नातेवाईक जे आहेत तर ते तिरस्काराने पण बऱ्याच वेळा वागत असतात. तर इथे जी व्यक्तिरेखा साकारलेली आहे प्रीतमची, तर तो मामा-मामींकडे राहत असल्याने तो जो आहे तो जास्त फारसा अबोला असलेला असतो. त्याच्या विचित्र आडनावाचा अबोलेपणाचा काही कळत नसल्याचा खुलासा कळला. तसेच माझ्या काळजात काहीतरी लटकन हलकले. मी चटकन त्याच्याजवळ गेले आणि क्षणभर त्याचे अंग चोरून घेतलेले मला कळले. 7-8 वर्षाच्या मानाने त्याचा देह खूपच किरकोळ आणि बऱ्याच वेळा पाहतो आपण आपले जे कोण आपले जे भाऊ-बहीण आहेत, तर तेच बऱ्याच वेळा पाहतो, अरे हा खाता-पिता आहे, पण तरी पण याचं शरीर जे आहे ते खूप हडकुळं आहे. आणि अशा प्रकारे जो आहे तो, "प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि बाकी सर्व विषय तुला समजावेन."
आपण काय करतो बऱ्याच वेळा पहा आपल्याला मी आता पूर्ण डिटेल घेणार नाही यामध्ये, कारण पूर्ण पाठ आपल्याला अजून 1 तास लागू शकतो. तर एखादा विषय आपल्याला अवघड लागल्यानंतर आपण काय करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या शिक्षकांचा राग आपण बऱ्याच वेळा होतो. आपण याच्यामध्ये किंवा एखादा विषय आपण सुरुवातीपासूनच जर पाठीमागे राहत असेल, अवघड वाटत असेल, तर त्यासाठी आपण जास्त प्रयत्न करत नाही आणि जसं आपण त्याला इग्नोर करत जाऊ, टाळत जाऊ, तसा तो विषय जो आहे तो आपल्याला अवघड वाटत जातो. आणि मग या शिक्षकांनी सुद्धा त्याला एक आधार दिला. त्याची सगळी परिस्थिती जाणवल्यानंतर एक भावनिक होत या प्रीतमला जे आहे ते त्यांनी आधार आणि चांगल्या प्रकारे मदत करण्याचं एक आधार देण्याचं काम जे आहे ते या प्रीतमच्या बाईंनी शिक्षकांनी जे आहे ते केलेलं आहे. आणि मग तो सुट्टीच्या वेळात त्या बाई सांगायच्या की तू डब्बा खाऊन काय कर माझ्याकडे येत जा, मी तुला मराठी जो आहे तो चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न जो आहे ते करीन, मी तुला चांगली मराठी शिकवेन. आणि मग त्याला हळूहळू करून जे आहे ते शिकवू लागले आणि त्यानंतर त्याचं मन लावून तो चांगल्या प्रकारे शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो आपल्या शिक्षकांच्या घरी यायचा आणि ते दोघेही काय करायचे एक प्रकारे चांगल्या प्रकारे जे आहे तर मराठी जो आहे त्याचं मन लागू लागलं. मलाही वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाचे काम काही समान धागे मला प्रीतम जवळच खेचत होते. याची भाषा सुधारली तर इतरही विषय त्याला समजू लागतील. त्याच्या परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत असे मुलाला चटकन समजते. ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खरकटून टाकत होती. माझ्या 4 शब्दांनी अधूनमधून कुरवाळणे त्याला जणू संजीवनी मिळत होती. मग पहा बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या शिक्षकांच्या आपण जास्त काय होतो आपल्याला जास्त ते जवळचे वाटतात किंवा एक जे नातं आहे ते आपलं घरगुती एक संबंधाचं, कारण ते आपले सुख-दुःख असेल आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. त्यांची भाषा असेल, त्यांचं बोलणं असेल तर आपल्याला पटकन समजतं आणि आपण जसं आपले मित्र-मैत्रिणी आहोत, आपले आई हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो. Yes. लाईट गेल्यामुळं जे आहे ते नेटवर्क गेलेलं आहे इथे, त्यामुळं जे आहे तर थोडा आपल्या क्लासमध्ये थोडा डिस्टर्ब नको हे करू. हा आपले माईक जे आहे ते म्यूट ठेवा की जेणेकरून जे आहे तर सुरुवात तर अशा प्रकारे जे आहे ते हळूहळू आपलं आणि शिक्षकांबद्दलची एक मैत्री पूर्ण जे आहे तर आपण काय करतो एखादा विषय किंवा एखाद्या शिक्षकांनी जे शिकवलेला जी गोष्ट असते ती चांगल्या प्रकारे आपल्याला समजते आणि जणू काही ते आपल्याला जे आहे ते बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आपल्याला ते शिक्षक शिक्षिका जे आहे ते चांगल्या प्रकारे आवडतं, कारण त्यांचं शिकवणं असेल, त्यांचं बोलणं असेल, आपल्याला समजवण्याची पद्धत असेल आणि अशा प्रकारे एक भावनिक नातं जे आहे ते प्रीतम त्या शिक्षिका प्रति जे चांगल्या प्रकारे आणि त्यांना जे आहेत तर मराठी असेल चांगल्या प्रकारे तो शिकू लागला आणि एक पोरकेपणाचं जे घरातलं जे वातावरण किंवा मामा मामींच्या ज्यांच्या घरातलं जे वातावरण होतं तो हळूहळू कुठेतरी आपण पण आपल्या पायावर चांगल्या प्रकारे उभं राहण्यासाठी जे आहे तर तो कुठेतरी या बाबतची माहिती ज्याला हळूहळू जी आहे ती समजू लागली. अधूनमधून कुरवाळणे हा हे झाले. 2 वर्षांनी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते आणि फक्त लग्न दुसऱ्या गावी होते. शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ म्हणजे ज्या शिक्षिका आहेत तर त्यांचं लग्न जे आहे तर 2 वर्ष हळूहळू झालं आणि त्यानंतर मुलांनी जे आहे ते समारंभ एक जो आहे निरोप समारंभ ठेवला होता आणि त्यामध्ये त्यांना भेट दिली होती. मी जरी नोकरी सोडणार नव्हती तरी त्यांना समारंभपूर्वक
मला केळवण केले. वर्गातला मॉनिटर उभा राहिला आणि त्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावं त्यांनी वाचली. त्यात अर्थात प्रीतमचे नाव नव्हते. प्रीतम काय हा? तर प्रीतम एक उठून सावकाश माझ्याजवळ आले आणि त्यांनी लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्यात हैदराबादच्या खड्यांची जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडे पडलेले होते आणि त्यासोबत एक स्वस्त उग्र वासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळीजण हसायला लागली. प्रीतम ओशाळवाणा झाला. मी मुलांना तटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या आणि अत्तराची बाटली उघडून मनगटावर अत्तर लावले. वास घेतला आणि हसणाऱ्या एक दोघांना वास द्यायला सांगितले. बघा किती छान सुगंध आहे. म्हणजे थोडक्यात आपण निरोप समारंभ किंवा शिक्षकांना जेव्हा आपण शिक्षकांची बदली होते किंवा ते जेव्हा रिटायर होतात तर त्यावेळेस आपण जे आहे ते काय करत असतो त्यांना एक गिफ्ट देत असतो. आता सगळ्यांकडे सगळ्यांचे आई बाबा असतात हे असतात म्हणून त्या सगळ्यांनी पैसे जमा केलेले होते पण प्रीतमकडे मात्र नव्हता. आणि त्या लिस्टमध्ये जे आहे तर मग तो शाळेतला मॉनिटरनी सगळ्या विद्यार्थ्यांची नावं हळूहळू एक एक करून जे आहे ते वाचायला सुरुवात केली पण त्यामध्ये प्रीतमचं नव्हतं. प्रीतमने जे आहे ते हैदराबादच्या एक बांगड्या त्यामधले पण थोडा एक खडा हे केलेला आणि अत्तराची बाटली ती बाईंना जी आहे ती नेऊन दिली आणि सगळेजण हसायला लागले. तर हे काय गिफ्ट आहे किंवा काय आहे? आणि मग त्या शिक्षकाने जे आहे तर ते काय केलं चटकन त्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्या केल्या हातामध्ये जे आहे तर घातल्या आणि त्या अत्तराची जी आहे तर अत्तर जे आहे ते मनगटाला लावून वास घ्यायला लावला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण द्यायला लावला. आणि अशा प्रकारे प्रीतममध्ये जे आहे ते हळूहळू बदल होत गेले. कारण त्या शिक्षकांचा एक आदर्श चांगल्या प्रकारे जे आहे तर त्यांना एक आपण मार्गदर्शन चांगल्या प्रकारे एक प्रेरणा मिळाली आणि त्यामधून त्याने आपली मराठी चांगल्या प्रकारे जी आहे ती सुधारली. त्यावर प्रभुत्व त्याने हे केले आणि इतर विषयामध्ये सुद्धा त्याची अभ्यासात चांगल्या प्रकारे प्रगती होऊ लागली. हळूहळू त्यानंतर त्याला परीक्षेमध्ये जे आहे तर काय चांगले यश मिळाले. परीक्षेत नंबर 10 त्याचा 10व्याच्या आसपास जो आहे तो येऊ लागलेला आहे. आणि लेखिकेच्या 4 शब्दांनी अधूनमधून कुरवाळणे प्रीतमला जणू एक संजीवनी आणि एक प्रकारची जी एक प्रेरणा एक प्रकारची ऊर्जा ज्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडून प्रीतमला जे आहे ते मिळालेली होती. मदत करण्याची इच्छा लेखिकेने कुठलेही काम प्रीतम आनंदाने करायचं आणि सांगितलेली जी आहेत भेटवस्तूचा आनंद एक त्यांना चांगल्या प्रकारे जे आहे ते आवडला. आत्मविश्वास त्यामुळे काय झालं लेखिकेच्या प्रोत्साहनाने प्रीतमचा आत्मविश्वास आपण पाहतो बऱ्याच वेळा आपले शिक्षक जे आहेत एखादा विषय एखादी स्पर्धा असेल यामध्ये आपल्याला एक प्रेरणा किंवा एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे आहे ते काय करत असतात नेहमी आपल्याला प्रोत्साहन देत असतात आणि एक प्रकारची प्रेरणा त्या प्रकारचं मार्गदर्शन देत असतात आणि त्यामध्ये आपल्याला जो आहे तो चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स जो आहे तो वाढत असतो. आणि कुठेतरी प्रीतम आणि त्या शिक्षकांची एक आपुलकीची जाणीव जणू काही जी आहे तर त्याला आपले आई बाबांच्या एक आधार त्याला जे आहे ते मिळालेला एक जणू दिसतो. आणि अशा प्रकारे जे आहेत तर या पाठामधून आपला थोडा वेळ राहिलेला आहे. राहिलेली कथा पण आपण त्यामध्ये अजून घेता येईल. पण कशा प्रकारे जीवनामध्ये या प्रीतमने जे आहेत तर शिक्षकांचं एक मार्गदर्शन कशा प्रकारे आणि हळूहळू तो जीवनामध्ये किती मोठा झालेला आहे. आणि ती भेट आपण पाहतो बऱ्याच वेळा की कुठलाही विद्यार्थी चांगलं यश त्याने संपादन केल्यानंतर त्या शिक्षकांना जो आहे तो एक काय मिळत असतो एक गौरव चांगल्या प्रकारचे जे आहेत तर एक वाहवा मिळत असते. त्यानंतर लेखिकेच्या जो निरोप समारंभ प्रीतमची भेट लेखिका एक प्रकारचे कशा प्रकारे जे आहे ते घेतलेले आहे. आणि आईच्या आठवणीत वस्तू भेट देण्याचा निर्णय अमूल्य ठेवा. भरपूर आहेत त्याचे मुद्दे तुम्हाला मी जे आहेत त्या व्हिडिओ मधून तुम्ही व्यवस्थित पहा. तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्हाला या प्रीतम पाठातला ज्या लेखिका आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला या पाठातून चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओतून मिळेल. तर मग हळूहळू पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा मोठं होतो चांगले जॉब करतो आपण जीवनामध्ये सक्सेस हे करतो तर तेव्हा कुठेतरी आपल्याला आठवण येते की नाही रे आपल्या या गुरूंमुळे आपल्या शिक्षकांमुळेच आपण आज चांगल्या प्रकारे जे आहे ते इथपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं होऊ शकलो. आणि कुठेतरी आपल्या शिक्षकांना आपल्या गुरूंना आपल्या आई बाबांना सुद्धा वाटतं की नाही की आपल्या या विद्यार्थ्याने आपलं नाव जे आहे ती चांगल्या प्रकारे जे आहे ते कमवलेलं आहे. तुम्ही सर्वजण सुद्धा नक्की जीवनामध्ये चांगल्या प्रकारे चांगले यश संपादन कराल. सर्व आमच्या शिक्षकांकडून तुम्हाला
जे मार्गदर्शन आहे, गाईडन्स जे आहे ते वेळोवेळी चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळत जाईल. पण जीवनामध्ये काहीतरी आपण या पाठाचा आधार घ्या. तुम्ही काहीतरी फक्त प्रीतमची भेट किंवा प्रीतमचा पाठ प्रश्न उत्तरासाठी नका घेऊ, की एक जणू काही तुम्हाला जीवनामध्ये या पाठामधून काहीतरी प्रत्येकाला जीवनामध्ये जे आहे ते शिकायला या पाठातून मिळेल. खूप सुंदर असा पाठ जो आहे तो हा प्रीतम माधुरी शानभान यांचा आपण तुम्हाला जो आहे तो अभ्यासायला मिळाला आहे आणि नक्की जीवनामध्ये तुम्हाला या पाठातून चांगल्या प्रकारे एक शिकवण तुम्हाला या पाठातून मिळेल. तर आपण आज इथेच थांबूया. तुम्हाला मी ग्रुपवर जी आहे ती लिंक पाठवतो. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. नो सर, नो. ओके सर. हा, मी ग्रुपवर जे आहे ते तुम्हाला या पाठाची व्हिडिओ लिंक जी आहे ती पाठवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या फ्री वेळामध्ये जे आहे ते नक्की पहा की या ज्या माधुरी शानभान आहेत तर त्यांनी प्रीतमची व्यक्तिरेखा कशा प्रकारे साकारलेली आहे. म्हणजे त्यांनी कल्पना केली पण त्यांना नक्कीच जीवनामध्ये त्यांच्या खरी व्यक्तिरेखा जी आहे ती त्यांना मिळालेली आहे. म्हणजे तसंच जे आहे तर त्यांच्या सोबत जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. राहिलेला आपण जर मराठीचा तास पुढच्या आठवड्यात भेटला तर राहिलेले याची प्रश्न उत्तर आणि तुमचा जो अभिप्राय आहे आपण नक्कीच घेऊया. तुम्ही सर्वजण व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा. चालेल, थांबूया आपण इथे. सर्वांना शुभरात्र. गुड नाईट. गुड नाईट सर. बाय बाय सर. गुड हा, नाईट. थांबा एकच मिनिट. ऐका सर्वांना. व्याकरणाचा कोणता मुद्दा आहे की तो आपण घेतला पाहिजे पुढच्या तासाला? मी विसरलो. हा, तो जो आहे तो आपण पुढे एकदा रिपीट करूया. मग व्याकरणातला कोणता घटक जो आहे तो घेतला पाहिजे? हॅलो, साक्षी कोण आहे? हा,